तर गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण पहिलं लेक्चर डिस्कस करणार आहोत रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर बेसिकली फार्मॅकोलॉजी रिलेटेड काही गोष्टी मी सुरुवातीला डिस्कस करणार आहे. 2 ते 3 डेफिनेशन आहेत. तर आपल्याला माहिती आहे की फार्मॅकोलॉजी म्हणजे काय, की इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ड्रग. ओके, इट इज द सायन्स दॅट डील विथ द स्टडी ऑफ द ड्रग. तर फार्मॅकोलॉजीमध्ये आपण काय पाहणार आहोत, ड्रगच्या कोणत्या गोष्टीचा स्टडी करणार आहोत. तर वी आर गोइंग टू डिस्कस एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द ड्रग इन फार्मॅकोलॉजी, राईट फ्रॉम हाऊ ड्रग इज ऑप्टेन, सोर्स ऑफ द ड्रग. देन we are going to discuss how drug is effective in particular condition, that is known as pharmacodynamic. Then we are going to discuss pharmacokinetic properties of the drug, that include absorption, distribution, metabolism, excretion, adverse effect of the drug, contraindications of the drug, okay, and some precaution while using that particular drug or group of drug. So all these aspects related with drug we are going to discuss in pharmacology. We are not going in detail about chemical structure of the drug. That is mainly uh, a part of pharmacy. So chemical structures are not important for doctor's point of view. These chemical structures are more important regarding pharmacy students point of view. तर फार्मॅकोलॉजी म्हणजे की इट इज द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ड्रग. ही सिंपल डेफिनेशन आहे फार्मॅकोलॉजीची. नंतर आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं होतं की व्हॉट इज ड्रग. आणि त्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की सिंपल डेफिनेशन आपण डिस्कस केली होती, की ड्रग इज ए केमिकल सबस्टन्स विच इज यूज फॉर द प्रिव्हेन्शन, treatment, cure, or for prophylaxis point of view. So any chemical substance which is used for prevention point of view, treatment point of view, cure point of view, or for diagnosis point of view, that is drug. ओके, तर कोणताही केमिकल स्ट्रक्चर प्रिव्हेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू, ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, क्युअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण यूज करत असू तर त्याला आपण ड्रग असं म्हणतो. म्हणजे आपण जे डाय यूज करतो डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू, ते पण ड्रग आहे. प्रोफेलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू वॅक्सिन्स यूज करतो, त्यालाही आपण ड्रग म्हणतो. ओके, त्यानंतर आपण सिम्टमॅटिक इम्प्रुव्हमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू, ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जे ड्रग यूज करतो ते केमिकल्स यूज करतो ते ड्रग आहेत. आणि कम्प्लीट क्युअर पॉइंट ऑफ व्ह्यू जे केमिकल्स यूज करतो ते पण ड्रग आहे. तर ड्रग इज एनी केमिकल सबस्टन्स विच इज यूज फॉर diagnosis point of view or prevention point of view or treatment point of view or cure point of view. ओके, तर ही सिंपल डेफिनेशन ड्रगची झाली. एक WHO ची डेफिनेशन पण आहे, पण ते आपण रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन टॉपिक संपल्यानंतर डिटेल जेव्हा वेळेस ऍक्च्युअल वेगवेगळ्या डेफिनेशन डिस्कस करणार आहोत नेक्स्ट टॉपिक मध्ये, त्यावेळेस मी WHO ची डेफिनेशन तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर ही झाली ड्रगची डेफिनेशन. त्यानंतर दोन इम्पॉर्टंट ब्रँचेस ऑफ फार्मॅकोलॉजी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक आहे फार्मॅकोडायनॅमिक, फार्मॅकोडायनॅमिक आणि दुसरी आहे फार्मॅकोकायनेटिक. ह्या वर्ड तुम्हाला सिस्टेमिक फार्मॅकोलॉजीमध्ये किंवा पुढचे 1 वर्ष प्रत्येक ड्रग डिस्कस करताना येणार आहे. फार्मॅकोडायनॅमिक ऑफ द ड्रग आणि फार्मॅकोकायनेटिक ऑफ द ड्रग. आणि ऑफलाईन लेक्चरमध्ये मी ही डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर व्हॉट इज फार्मॅकोकायनेटिक अँड फार्मॅकोडायनॅमिक. तर डायनॅमिक मीन्स पॉवर. ओके, so pharmacodynamics means what? The definition of pharmacodynamic is what the drug does to the body. What the drug does to the body, this is known as pharmacodynamic. The what effect is produced by drug, it comes under pharmacodynamic. So pharmacodynamic means what the drug does to the body, and pharmacodynamic includes two things. काय इन्क्लूड करतं फार्मॅकोडायनेमिक मध्ये, काय असतं ते आपण ऑफलाईन लेक्चरला पण डिस्कस केलेलं आहे. फार्मॅकोडायनेमिक इन्क्लूड्स मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ए ड्रग अँड ड्यू टू दॅट मेकॅनिझम व्हॉट टाइप ऑफ pharmacological effect occur, that also comes in this pharmacodynamic. And there is separate lecture on pharmacodynamics
how drug acts. So 3 to 4 lectures are there in general pharmacology on pharmacodynamics. So what is pharmacodynamic? Pharmacodynamics means what the drug does to the body. What the drug does to the body. It includes two things: mechanism of action of the drug and pharmacological effect of the drug. Okay, and this pharmacodynamic part is very important for doctor's point of view to understand how drug acts, and due to that action what type of pharmacological effect will occur. That is very important part. Okay, so in systemic pharmacology, in every group we are going to discuss this pharmacodynamic in particular group. Coming coming to the next part, pharmacokinetic. Pharmacokinetics, kinetics means motion. Okay, kinetics means movement. Okay, so what is pharmacokinetic? Pharmacokinetic means movement of the drug in the body, and in simple word, the definition of pharmacokinetic is what the body does to the drug. What the body does to the drug. What the body does to the drug. तर फार्मेकोडायनेमिक मध्ये व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी होतं, व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी होतं, आणि यामध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि फार्मेकोलॉजिकल इफेक्ट आपण ड्रगचे डिस्कस करणार आहोत. आणि फार्मेकोकायनेटिक म्हणजे व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग. व्हॉट द बॉडी डज टू द ड्रग. ओके, ठीक आहे. तर फार्मेकोकायनेटिक्स मध्ये आपण एडीएमई स्टडी ऑफ द ड्रग डिस्कस करणार आहोत. ओके, कायनेटिक मध्ये एडीएमई स्टडी डिस्कस करणार आहोत. तर दुसऱ्या भाषेमध्ये फार्मॅकोकायनेटिक्स मीन्स स्टडी रिलेटेड विथ एडीएमई. तर वायवा मध्ये तुम्हाला विचारू शकता व्हॉट इज एडीएमई स्टँड्स फॉर. ओके, व्हॉट इज एडीएमई स्टँड्स फॉर. ए फॉर ऍब्सॉर्प्शन, डी फॉर डिस्ट्रीब्युशन, एम फॉर मेटाबॉलिझम, ई फॉर एक्सक्रीशन. तर हे झालं फार्मॅकोकायनेटिक. सो फार्मॅकोकायनेटिक मध्ये आपण ड्रगचा ऍब्सॉर्प्शन कसं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, मेटाबॉलिझम कसं होतं आणि ड्रग एक्सक्रीट कसं होतं, हे चार गोष्टी फार्मॅकोकायनेटिक मध्ये डिस्कस करणार आहोत. तर वायवा मध्ये तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज एडीएमई स्टडी, तर तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे. ए फॉर ऍब्सॉर्प्शन, डी फॉर डिस्ट्रीब्युशन, एम फॉर मेटाबॉलिझम, ई फॉर एक्सक्रीशन. तर हे झालं फार्मॅकोकायनेटिक. तर आपण दोन टर्मिनॉलॉजी इथे डिस्कस केलेल्या आहेत. Pharmacodynamic means what the drug does to the body. It includes mechanism of action and pharmacological effect of the drug. And pharmacokinetics means what the body does to the drug, and it includes ADME study, that is study of absorption, distribution, metabolism and excretion. तर आपण पाहिलेलं आहे की ड्रग म्हणजे हा एक केमिकल सबस्टन्स आहे. आपण डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट, क्युअर यासाठी तो वापरतो. ओके, तर आता हे ड्रग वेगवेगळ्या रूट्सनी दिले जातात, आणि वेगवेगळ्या रूट्सनी दिले झालेल्या त्या रूटचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण पहिल्या लेक्चरमध्ये रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन डिस्कस करणार आहोत. तर एक ड्रग हे एकापेक्षा जास्त रूट्सनी पण दिलं जातं. मग पर्टिक्युलर पेशंटमध्ये कोणता रूट यूज करायचं हे पेशंटची कंडिशन आणि ड्रगच्या फॅक्टरवर डिपेंड असतं. ओके, तर त्या रूट्स विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हा टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे का, तर त्याचा आन्सर आहे हो. वायवा मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वर, किंवा तुम्हाला शॉर्ट नोटसाठी रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन विचारू शकतात, किंवा लॉंग क्वेश्चन ही याच्यावर विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे, व्हॉट वी एक्सपेक्ट फ्रॉम यू. तर प्रत्येक रूटचं तुम्हाला ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस माहित पाहिजे, आणि त्या रूट्सनी कोणते ड्रग यूज केले जातात त्यात ऍटलिस्ट 2 ड्रग तुम्हाला माहित पाहिजे. तर ऑल आर ऑफ यू प्रॅक्टिशनर, सो ऑल ऑफ यू नो अबाउट द वेरियस रूट्स अँड थ्रू विच ड्रग्ज आर यूज. फक्त तुम्हाला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज हे पण माहित आहे, फक्त ते
तुम्हाला आता एकत्र करून लक्षात ठेवायचे आहे. तर खूप सोपा टॉपिक आहे रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, आणि अंडरस्टँडिंग साठी पण खूप इझी आहे. तर आपण स्टार्ट करूया. आतापर्यंत पाठ लक्षात आला तुमच्या? आवाज येतोय ना? आला सर आला. ओके, समजतंय ना? आवाज येतोय ना? जास्त जो फास्ट नाही होते ना? नाही नाही, ओके सर, एकदम ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. आणि इनिशियल पार्ट आपण ऑफलाईनला पण तुम्ही भरपूर जण होतात, त्यामुळं त्यावेळेस आपण डिस्कस केलेला आहे. तर इट्स रिव्हिजन पार्ट, तरी पण आपण सगळे कन्सेप्ट परत पाहणार आहोत. ओके. तर रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. तर रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आर द मीडियम थ्रू विच ड्रग इज ऍडमिनिस्टर्ड इन टू द बॉडी. म्हणजे रूट्स हे काय आहे की एक मीडियम आहे, त्याच्या थ्रू आपण ड्रग बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर करतो. आणि आपला उद्देश असतो की त्या ड्रगने फार्माकोलॉजिकल ऍक्शन करावी, किंवा डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपलं तो ड्रग आपण ऍडमिनिस्टर केलेला असतो. ओके. तर फार्माकोलॉजिकल ऍक्शन म्हणजेच आपण प्रोफॅलेक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू, क्युअर पॉइंट ऑफ व्ह्यू तो यूज करण्याचा आपला उद्देश असतो. तर मोस्ट ऑफ द ड्रग कॅन बी ऍडमिनिस्ट्रेड बाय व्हरायटी ऑफ ड्रग. वन ड्रग कॅन बी ऍडमिनिस्ट्रेड बाय मोर दॅन वन रूट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. In particular condition, choice of route, okay, depends on both drug related factor as well as patient related factor. म्हणजे एखाद्या पेशंट मध्ये कोणता ड्रग, कोणता रूट यूज करायचा, तर ते पेशंट रिलेटेड फॅक्टर्स वर पण डिपेंड आहे आणि ड्रग रिलेटेड फॅक्टर वर पण डिपेंड आहे. आणि त्यानंतर आपण चॉईस ऑफ रूट डिसाइड करतो. तर असे कोणते फॅक्टर्स आहेत जे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डिसाइड करतात? तर असे फॅक्टर्स आपण पाहणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणी विचारणार नाही, जस्ट आपण बेसिक पॉइंट्स आपण पाहणार आहोत. आणि यासाठी काही कन्सेप्ट पण येणार आहेत, ते कन्सेप्ट तुम्हाला इथं क्लिअर करायचे आहेत. टर्मिनॉलॉजीज काही मी इथं डिस्कस करणार आहे. तर चॉईस ऑफ रूट अफेक्टेड बाय फॉलोइंग फॅक्टर. कोणकोणते फॅक्टर्स आहेत त्या चॉईस ऑफ रूट मध्ये? तर पहिला फॅक्टर आहे की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द ड्रग. म्हणजे ड्रगचं फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डिसाइड करतात. म्हणजे ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये, सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये की गॅस मध्ये, तर त्यावरून त्याचं रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डिसाइड होतं. जर आपण पॅरेंटल रूटचा विचार केला, आय व्ही रूटचा जर विचार केला, तर आपल्याला लिक्विड फॉर्म मध्ये ड्रगची गरज असते. सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर तो ऍडमिनिस्टर्ड नाही करू शकत. ओरल रूटने आपण सॉलिड ऍज वेल एज लिक्विड फॉर्म ऍडमिनिस्टर्ड करू शकतो. गॅस फॉर्म मध्ये ड्रग असेल तर मोस्टली आपण ते इनहेलेशनल रूटने आपण यूज करतो, जसं जनरल अॅनास्थेटिक एजंट आहेत, नायट्रस ऑक्साईड, हॅलोथेन, इथर. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज जसं सोलिबिलिटी आहे, स्टॅबिलिटी आहे, पीएच आहे, ड्रग इरिटंट आहे का नाही, ते आपण त्यावर पण चॉईस ऑफ रूट डिपेंड असतं. तर इरिटंट ड्रग्स जर असेल तर हायली इरिटंट ड्रग्स आपण सबक्युटॅनस, इंट्रामस्क्युलर किंवा आयव्ही रूट आपल्याला यापैकी एक सिलेक्ट करायचा असेल, तर हायली इरिटंट ड्रग आपण आयव्ही रूटनी प्रेफर करतो, कारण इंटिमा ऑफ द वेन इज इनसेन्सिटिव्ह टू पेन. तर असा जर एमसीक्यू आला की हायली इरिटंट ड्रग्स कोणत्या रूटने आपण यूज करू शकतो, सबक्युटॅनस का इंट्रामस्क्युलर का आयव्ही, तर हायली इरिटंट ड्रग्स हे आपण आयव्ही रूटने प्रेफर करतो. कारण इंटिमा जो असतो वेनचा, म्हणजे वेनची आतली जी बाजू आहे, आतली लेअर जो असतो, दॅट इज इनसेन्सिटिव्ह, ओके, फॉर पेन. त्यामुळं आयव्ही रूट इज प्रेफर्ड फॉर हायली इरिटंट ड्रग. सबक्युटॅनस रूटने हायली इरिटंट ड्रग आपण अवॉइड करायचे, कारण सबक्युटॅनस रूटने जर हायली इरिटंट ड्रग यूज केले तर पेन जास्त होतं. कारण सुपरफिशियल लेअरचे जे नर्व्ज आहे, त्या म्हणजे सुपरफिशियल लेअर जे आहे बॉडीचा, त्याला नर्व सप्लाय हा खूप चांगला असतो. त्यामुळे सबक्युटॅनस रूटनी आपण इरिटंट ड्रग शक्यतो अवॉइड केले पाहिजे. तर त्या प्रॉपर्टी ड्रगची तुम्हाला माहित झाली, तर तुम्हाला कोणता रूट यूज करायचं ते लक्षात येतं. म्हणजे आता हायली इरिटंट ड्रग कोणत्या रूटने यूज करणार हे तुम्हाला मी जर विचारलं, तर तुम्हाला लक्षात राहील की आयव्ही रूटने आपण यूज करतो. ओके. तर हे जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं की सबक्युटॅनस, इंट्रामस्क्युलर, आयव्ही रूट पैकी हायली इरिटंट ड्रग कोणत्या रूटने यूज करणार, तर आन्सर असेल आयव्ही रूट. ओके.
तर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजवर चॉईस ऑफ रूट डिपेंड असतं. आणि नेक्स्ट आहे साईट ऑफ डिझायर्ड ऍक्शन, आपल्याला कुठे ऍक्शन पाहिजे त्यावरही चॉईस ऑफ रूट डिपेंड असतं. समजा आपल्याला लोकलाइज ऍक्शन पाहिजे आणि ती साईट पण अप्रोचेबल असेल, तर त्यावेळेस आपण लोकल रूट प्रेफर करतो. जसं इन आपल्याला जर जॉईंट मध्ये इंजेक्शन द्यायचं असेल आर्थरायटिस साठी, तर ती लोकल साईट आहे आणि ती साईट अप्रोचेबल आहे विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज. तर आपण जॉईंट मध्ये इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन देतो, तर तो लोकल रूट झाला. म्हणजे जर जिथं ऍक्शन पाहिजे ती साईट लोकलाइज असेल आणि ती साईट अप्रोचेबल असेल, तर तिथं आपण लोकल रूट प्रेफर करतो. आणि जर आपल्याला जनरलाइज ऍक्शन पाहिजे असेल पूर्ण बॉडीमध्ये, तर आपल्याला सिस्टेमिक रूट यूज करणं गरजेचं आहे. काही वेळेस आपल्याला लोकल ऍक्शन पाहिजे असते, परंतु ती साईट अप्रोचेबल नसते. फॉर एक्झाम्पल मिनिंजायटिस आहे, तर आपल्याला ब्रेनमध्ये रिलेटेड ऍक्शन पाहिजे, पण ती साईट आपल्याला अप्रोचेबल नाहीये. म्हणजे आपण लोकली फक्त ब्रेनमध्ये ड्रग देऊ शकत नाही, त्यामुळं आपल्याला सिस्टेमिक रूटच त्यावेळेस यूज करावा लागतो. म्हणजे लोकल साईटला आपल्याला जर इंजेक्शन लोकल रूट यूज करायचा असेल, तर आपल्याला लोकल ऍक्शन पाहिजे असेल आणि ती साईट अप्रोचेबल असेल तरच आपण ती यूज करू शकतो. जसं आपण आर्थरायटिसचा डिस्कशन केलेलं आहे. आर्थरायटिस मध्ये आपण लोकल रूट यूज करू शकतो, इंट्रा आर्टिक्युलर रूट म्हणतो आपण त्याला. तर साईट ऑफ डिझायर्ड ऍक्शन वरही चॉईस ऑफ रूट डिपेंड असतो. रेट अँड एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग फ्रॉम डिफरंट रूट. तर मी ऑफलाईन लेक्चरमध्ये हे दोन्ही पॉईंट, हा तिसरा पॉईंट डिस्कस डिटेलमध्ये केलेला आहे की चॉईस ऑफ रूट हे रेट अँड एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन वर पण डिपेंड असतो. म्हणजे वेगवेगळ्या रूटनी ड्रगचं ऍब्सॉर्प्शन चा रेट आणि ते किती ऍब्सॉर्ब होतंय, म्हणजे एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे वेगवेगळ्या रूटनी हे वेगवेगळं असतं. आणि त्यावरही आपण चॉईस ऑफ रूट डिसाईड करू शकतो. तर जे ड्रगचं रेट आणि एक्सटेंट ऑफ ऍब्सॉर्प्शन पाहतो आपण, म्हणजे ड्रग किती रेटने ऍब्सॉर्ब होत आहे आणि किती अमाऊंट मध्ये, म्हणजे किती एक्सटेंट तो ऍब्सॉर्ब झाला आहे, त्याला आपण बायो अवेलेबिलिटी असं म्हणतो. तर मागील लेक्चरमध्ये मी बायो अवेलेबिलिटी ऑफलाईन लेक्चरमध्ये डिस्कस केली होती डेफिनेशन. ओके. बायो अवेलेबिलिटी. आणि व्हायवा मध्ये हा एक क्वेश्चन खूप कॉमनली म्हणजे विचारला जातो. म्हणजे जनरल फार्मॅकचा व्हायवा स्टार्ट झाला की पहिला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, बायो अवेलेबिलिटी. म्हणजे बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय? ओके. ठीक आहे. तर बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, तर सोप्या भाषेत आपण पहिले डिस्कस करणार आहोत एखाद्या ड्रगची बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय. ओके. तर व्हायवा मध्ये जर विचारला तर त्याचे आन्सर तुम्हाला आलं पाहिजे. तर याच्या दोन डेफिनेशन बुक्स मध्ये दिलेल्या आहेत. नोट्स मी याच्या पीपीटीच्या पीडीएफ फॉर्मॅट पाठवलेला आहे. उद्या मी वर्ड फॉर्मॅट मधलं सेम जो पार्ट आहे वर्ड फॉर्मॅट मधलं पीडीएफ पण मी तुम्हाला पाठवेल. तुम्ही ते वर्ड फॉर्मॅट मधलं प्रिंट करू शकता. ज्याला पीपीटी करायचं ते पीपीटी प्रिंट करू शकतं, पण पीपीटी एका पेजवर एकच येते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असल्यामुळं, त्यामुळे नंबर ऑफ पेजेस खूप लागतील. जवळजवळ 50 पेजची पीपीटी आहे. वर्ड फॉर्मॅट मधली तुम्हाला सोपं जाईल ते पीडीएफ प्रिंट करणं. तर बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय? ओके. कोणी सांगू शकतं का बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय? मागच्या आपण ऑफलाईन लेक्चरला डिस्कस केलं होतं. Hello. हा. Percentage of drug administered in body and which reaches systemic circulation in active form. ओके. सो इट इज द अमाउंट, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. इट इज द अमाउंट ऑफ द ड्रग विच एंटर इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन फ्रॉम ए गिव्हन डोसेज फॉर्म इन अनचेंज फॉर्म. तर ऍक्टिव्ह फॉर्म पण म्हणू शकतो. तर इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग विच एंटर्स इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन फ्रॉम ए गिव्हन डोसेज फॉर्म, ही त्याची सोपी डेफिनेशन झाली. म्हणजे दिलेल्या अमाऊंट पैकी किती अमाऊंट ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर झालं त्याला त्याची बायोअबिलिटी म्हणतात त्या ड्रगची. इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग विच एंटर्स इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन. इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग विच एंटर्स इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन फ्रॉम ए गिव्हन डोसेज फॉर्म. ओके. मग ज्या डोसेज फॉर्म मधून ड्रग दिलेला आहे त्याची एक स्ट्रेंथ असते. सपोज 100 मिलीग्राम ड्रग आपण दिलं
आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये 70 मिलीग्राम रीच झालं, तर 100 मिलीग्राम पैकी 70 मिलीग्राम रीच झालं, याचा अर्थ 70% त्या ड्रगची बायोबिलिटी आहे, कारण दिलेल्या अमाऊंट पैकी 70% ड्रग रीच झालं. तर ही सिंपल डेफिनेशन, ही कम्प्लीट डेफिनेशन नाहीये. म्हणजे तरी पण ऍटलिस्ट ही डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे, कारण दुसरी जी डेफिनेशन आहे ती पाठ करायला थोडा वेळ लागू शकतो. तर एक सिंपल डेफिनेशन जरी सांगितली तरी पण वायवा मध्ये चालून जातं. इट इज द अमाऊंट ऑफ द ड्रग्स विच एंटर इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन फ्रॉम ए गिव्हन डोसेज फॉर्म. ओके, तर त्याला आपण बायोबिलिटी असं म्हणतो. आता याच्यात WHO ची जी डेफिनेशन आहे, ओके, जी मोर ॲक्युरेट डेफिनेशन आपण म्हणतो, ती डेफिनेशन काय आहे बायो अवेलेबिलिटीची, तर ती डेफिनेशन मी तुमच्याशी डिस्कस करतोय. इट इज द rate at which, okay, it is the rate at which and extent to which and extent to which active concentration of the drug reach reach at the desired site of action, but it's not possible to measure the drug concentration at desired site, so practically speaking in plasma. So सोप्या भाषेमध्ये इट इज द रेट ॲट विच, ओके, दोन पॉइंट आहे, इट इज द रेट ॲट विच अँड एक्सटेंड टू विच, इट इज द रेट ॲट विच अँड एक्सटेंड टू विच ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग रीच इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन. ओके, त्याला आपण बायोबिलिटी असं म्हणतो. मग कोणते दोन पॅरामीटर यामध्ये बायोबिलिटी मध्ये पाहिले जातात? रेट आणि एक्सटेंट. बरोबर आहे, इट इज द रेट ॲट विच अँड एक्सटेंट टू विच ऍक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग एंटर इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन किंवा रीच इन टू द सिस्टेमिक सर्क्युलेशन फ्रॉम ए गिव्हन डोसेज फॉर्म. आता ही झाली मोर कम्प्लीट डेफिनेशन. मग ह्यामध्ये फक्त किती अमाऊंट एंटर झाली हे तर पाहतोच आपण, पण अजून काय पाहतायत की कोणती रेटने ड्रग एंटर होत आहे, म्हणजे त्यावरून ऑनसेट ऑफ ऍक्शन कळेल. जर रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन फास्ट असेल तर त्या ड्रगचा ऑनसेट ऑफ ऍक्शन काय असेल? क्विक असेल. ओके, तर त्यामुळं जे ड्रग एखाद्या रूटने दिल्यानंतर फास्ट ऍक्ट होता, तो रूट आपण इमर्जन्सी मध्ये प्रेफर करतो. पण एखाद्या रूटने रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन स्लो असेल तर सेम ड्रग आपण इमर्जन्सी मध्ये यूज नाही करू शकत. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता ग्लिसरल ट्रायनायट्रेटचा जर विचार केला, त्याला आपण नायट्रोग्लिसरीन असं म्हणतो. ते आपण सबलिंग्युअली पण यूज करतो. ओके, सबलिंग्युअल टॅबलेट अवेलेबल आहेत आणि त्याचं एक पॅच पण अवेलेबल आहे, त्याला आपण ट्रान्सडर्मल पॅच असं म्हणतो. ट्रान्सडर्मल पॅच. तर आता सबलिंग्युअल रूटने जेव्हा आपण ड्रग यूज करतो तर त्याचा ऑनसेट ऑफ ऍक्शन क्विक असतो. ड्रग डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये फास्ट ऍब्सॉर्ब होतं. त्याप्रमाणे आता अजून एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण स्किनवर ते ड्रग अप्लाय करतो, ट्रान्सडर्मल पॅच अवेलेबल आहे, तर ट्रान्सडर्मल पॅचने जेव्हा ड्रग अप्लाय करतो स्किनवर, तर तिथून ड्रग स्लोली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा स्लो असतो आणि त्यामुळे ऑनसेट ऑफ ऍक्शन पण काय असते? स्लो असतो. तर मग जीटीएन आपल्याला जर अॅक्यूट अटॅक ऑफ अंजायना मध्ये यूज करायचा असेल तर आपण सबलिंग्युअल रूट यूज करणार का ट्रान्सडर्मल पॅच यूज करणार? तर त्याचा आन्सर काय असेल? त्याचा आन्सर असेल कोणता रूट आपण जीटीएनचा यूज? सबलिंग्युअल. सबलिंग्युअल. हा, सबलिंग्युअल आपण यूज करणार. मग ट्रान्सडर्मल पॅच हा इमर्जन्सी मध्ये यूज केला जातो का ट्रान्सडर्मल रूट? तर नाही, कारण त्याचा ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो आहे. तर मग ट्रान्सडर्मल पॅच पुढे यूज केला जातो मेंटेनन्स पर्पज. मेंटेनन्स पर्पज. कारण जरी त्याचा ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असला तरी ट्रान्सडर्मल पॅच जेव्हा आपण यूज करतो तर ट्रान्सडर्मल रूटचे ऍडव्हान्टेज आहे की लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन. आणि त्यावेळेस आपल्याला एक लक्षात घ्यायचं की लॉंग ऍक्टिंग जर ड्रग असेल एखाद्या रूटने यूज केला तर मेंटेनन्स पर्पज साठी तो चांगला उपयुक्त राहू शकतो. म्हणून जीटीएनचा ट्रान्सडर्मल पॅच आपण मेंटेनन्स पर्पज साठी यूज करू शकतो. परंतु अॅक्यूट अटॅक असेल अंजायनाचा त्यात आपण प्रेफर करत नाही. अॅक्यूट अटॅकला आपण सबलिंग्युअलच रूट यूज करणार आहोत. तर हे आता हे दोन
रूटचा डिफरन्स तुमच्या लक्षात आला की सबलिंगल रूटचा ऑनसेट ऑफ ऍक्शन क्विक असतो. ट्रान्सडर्मल पॅचने जर आपण ड्रग दिलं, ट्रान्सडर्मल रूट थ्रू ड्रग जर दिलं तर त्याचा ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असतो, परंतु त्याचा ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंग असतो. म्हणून सबलिंगल रूट आपण इमर्जन्सी मध्ये यूज करतो आणि ट्रान्सडर्मल पॅच आपण मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करू शकतो इन अंजायना. आपण एक एक्झाम्पल जीटीएनचं पाहिलं की जीटीएन आपण अॅक्यूट अटॅक असेल तर सबलिंगल यूज करतो आणि मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू जीटीएनचा ट्रान्सडर्मल पॅच आपण यूज करू शकतो. म्हणजे बायो अवेलेबिलिटी मध्ये रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन पण असतं आणि एक्सटेंड ऑफ ऍब्सॉर्प्शन असतं. एक्सटेंड ऍब्सॉर्प्शन म्हणजे किती अमाऊंट एंटर झाली, तर फक्त किती अमाऊंट एंटर झाली म्हणजे बायोबिलिटी नाही, त्यात रेट पण नसतं. रेट आणि एक्सटेंड हे दोन्ही वर्ड आले डेफिनेशन मध्ये, याचा अर्थ तुम्हाला ती डेफिनेशन जी ऍक्च्युअल मोर कम्प्लीट डेफिनेशन आहे ती माहीत आहे. तर वी शुड गो फॉर मोर कम्प्लीट डेफिनेशन जी आहे ती आपण पाठ करू शकतो. सोपी आहे, काही अवघड नाहीये. दोन पॅरामीटर आहे, रेट आणि एक्सटेंड, ते लक्षात ठेवायचं आहे. तर वेगवेगळ्या रूटने वेगवेगळे ड्रगची बायोबिलिटी ही वेगवेगळी असते. ओके. तर ऑलरेडी मी तुमच्याशी ती डिस्कस केलेलं आहे ऑफलाईन लेक्चरमध्ये, जीटीएनच्याच एक्झाम्पल मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर जीटीएन जर आपण ओरली यूज केला तर ओरली बायोबिलिटी त्याची कमी आहे. ओके. ॲज कम्पेअर टू सबलिंग्युअल रूट. आणि त्याचं रिझन पण आपण डिस्कस केलंय. व्हाय oral viability of GTN is low as compared to sublingual route, due to which factor? First pass metabolism, sir. Very good, very good. First pass metabolism, first pass metabolism. Okay. First pass metabolism is the problem of oral route. Okay. तर व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम हा पण क्वेश्चन व्हायवा मध्ये विचारला जातो. व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम? तर इट इज द मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. It is the metabolism of the drug before its entry into systemic circulation. It is the metabolism of the drug before its entry into the systemic circulation. Before its entry into the systemic circulation. म्हणजे फर्स्ट पास मेटाबॉलिझम काय आहे की ड्रगची सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंट्री होण्याआधी जे मेटाबॉलिझम होतं ड्रगचं, त्याला फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणतात. आणि इट इज द मेजर प्रॉब्लेम ऑफ विच रूट? ओरल रूट. का असं आहे तर मी तुम्हाला सांगतो की व्हेन वी यूज ड्रग बाय ओरल रूट, ड्रग एंटर्स इंटू द गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. ओके. जीआयटी मध्ये एंटर होणार, त्यामध्ये स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येणार आणि तिथून ते ऍब्सॉर्ब होणार. काही ड्रग स्टमक मधून ऍब्सॉर्ब होतात, काही ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात. तर ज्या वेळेस ड्रग हे स्टमक मधून ऍब्सॉर्ब होतं किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतं, तर हे स्टमक मधून आणि हे स्मॉल इंटेस्टाईन, तर ते ड्रग हे त्यानंतर पोर्टल व्हेन मध्ये एंटर होतं आणि पोर्टल व्हेन मधून ते ड्रग लिव्हर मध्ये एंटर होतं. आणि लिव्हर मध्ये एंटर झाल्यानंतर काय होतं पहा की त्यामुळं ओरली जेव्हा ड्रग देतो तर लिव्हर इज द मेन साइट ऑफ मेटाबॉलिझम. सो ड्रग मे मेटाबोलाइज इन द लिव्हर, ड्रग मे मेटाबोलाइज इन द पोर्टल सर्क्युलेशन, और ड्रग मे मेटाबोलाइज इन स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाइन. सो इट इज व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर ओरल रूटने जेव्हा ड्रग देतो तर ड्रग पहिल्यांदी स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन मधून पोर्टल व्हेन मध्ये येतं, पोर्टल व्हेन मधून लिव्हर मध्ये येतं, काही ड्रग मेटाबोलाइज होतं आणि राहिलेलं ड्रग हे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं. तर first pass metabolism, it is the metabolism of the drug before its entry into the systemic circulation. आणि काही ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हे हाय असतं, याचा अर्थ सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येण्याआधीच त्यांचं मेटाबॉलिझम जास्त होतं त्या ड्रगचं. आणि जीटीएन इज वन ऑफ द एक्झाम्पल. ओके. तर त्यामुळे जीटीएनचं ओरल बायोबिलिटी ही लो आहे ॲज कम्पेअर टू सबलिंगल रूट. जेव्हा आपण सबलिंगल रूट यूज करतो तर here we put the drug below the tongue. Okay, we crush the tablet or capsule below the tongue आणि तिथून ड्रग ऍब्सॉर्ब होतं सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये आणि हे होताना लिव्हर बायपास होतं. त्यामुळं आपण म्हणतो की सबलिंगल रूट ऍडव्हान्टेजेस
बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम, खूप सारे असे रूट आहेत जे फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास करतात. ओके, त्यामुळं डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंट्री झाल्यामुळं ड्रगचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होत असतं आणि लिव्हरला बायपास केल्यामुळं सबलिंग्वल रूटने जर GTN यूज केलं तर त्याची बायबिलिटी जास्त असते. ओके, आता हा प्रॉब्लेम ओव्हरकम करताना किंवा हा ओरल रूटचा प्रॉब्लेम GTNचा ओव्हरकम आपण करू शकतो बाय युझिंग एक्सिस ड्रग, और वी कॅन यूज हाय डोस वेन वी वॉन्ट टू यूज GTN बाय ओरल रूट. तर GTN जर ओरली यूज केलं तर त्याचा डोस हा हाय आहे, आणि जर GTN सबलिंग्युअली यूज केलं तर त्याचा डोस हा लो आहे. कारण आपल्याला ओरली यूज करताना GTNचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे, त्याच्यामुळं तो फॅक्टर ओव्हरकम करण्यासाठी आपण जास्त अमाऊंट मध्ये ड्रग ओरली देतो, जेणेकरून काही अमाऊंट जरी मेटाबोलाइज झाली तर राहिलेली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाईल आणि ती अमाऊंट सफिशियंट राहील ऍक्शन प्रोड्यूस करायला. आणि मागच्या लेक्चरमध्ये मी हे पण सांगितलेलं आहे की जो रूट आहे ज्याची बायबिलिटी 100% आहे, त्या रूटचं नाव आहे इंट्राव्हेनस रूट. इंट्राव्हेनस रूटची बायबिलिटी ही 100% असते, कारण आपण ड्रग डायरेक्टली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्येच ऍडमिनिस्टर करतोय. ओके, त्याला डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जेवढं ड्रग आहे तेवढं आपण ऍडमिनिस्टर करतो, म्हणून बायबिलिटी ऑफ IV रूट ही 100% असते. हा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे जेवढा अमाऊंट आपण ड्रग घेतलेला आहे, ओके, तेवढं समजा IV आपण रूट यूज करत आहोत, IV बोलस देत आहोत, तर तितकं ड्रग आपण पूर्ण सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍडमिनिस्टर करतो. तर IV रूटची बायबिलिटी ही 100% आहे. हा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आपण जेव्हा डिस्कशन करणार आहोत प्रत्येक टॉपिकचं, त्यावेळेस मी तुम्हाला MCQ पण सांगणार आहे, तर ते MCQ पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके, इफेक्टिव्ह ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस अँड फर्स्ट पास मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. काही ड्रग डायजेस्टिव्ह ज्यूसने डिस्ट्रॉय होतात, ते ड्रग आपण पॅरेंटल रूटने देऊ शकतो इन्स्टेड ऑफ ओरल रूट. ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे असे ड्रग आपण ओरल रूटने अवॉइड करू शकतो. तर आता याला पण सोल्युशन अवेलेबल झालेलं आहे, ते मी तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. एखादा ड्रग जर गॅस्ट्रिक ऍसिडनी डिस्ट्रॉय होत असेल आणि आपल्याला तो ड्रग एंटर ओरली कोटेड. द्यायचा आहे असेल, तर आपल्याला एंट्रिक कोटेड टॅबलेट मध्ये ते ड्रग देणं गरजेचं आहे. आणि एक्झाम्पल कोणतं सांगितलं आपण एंट्रिक कोटेड टॅबलेटचं? ओमेप्रोझोल. ओमिप्राझोल. ओके, आणि ओमिप्राझोल साइट ऑफ ऍक्शन आपण बघितलेली आहे की इट ऍक्ट, लोकल. इट इज नॉट ए लोकल, इट इज ए सिस्टेमिक. म्हणजे ओरल रूट इथं सिस्टेमिकच आहे, सुक्राल्फेट मध्ये लोकल पाहिलेली आहे. हो. ओके, तर इथं ओमिप्राझोल मध्ये वेन वी यूज ओमिप्राझोल, ऑल दिस प्रोटॉन पंप इनिबिटर, जेवढे पण प्रोटॉन पंप इनिबिटर आहेत, दे आर डिस्ट्रॉय बाय गॅस्ट्रिक ज्यूस. म्हणजे प्रोटॉन पंप इन्हिबिटर जे आपण ऍसिडिटीसाठी यूज करतो ड्रग, ओमिप्राझोल, लॅन्सोप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रॅबिप्राझोल, हे सगळे ड्रग ऍक्च्युली गॅस्ट्रिक ऍसिडनी डिस्ट्रॉय होतात. म्हणजे ते होऊ नये म्हणून हे सर्व ड्रग एंटरिक कोटेड टॅबलेट्स मध्ये किंवा कॅप्सूल मध्ये अवेलेबल असतात, एंट्रिक कोटेड. तर एंट्रिक कोटेड टॅबलेटचा ऍडव्हान्टेज काय आहे? तर एंटरिक कोटेड टॅबलेट जे आहे, आता मी त्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही. तुम्हाला जेव्हा डोसेज फॉर्म हा टॉपिक येईल त्यामध्ये ते डिटेलमध्ये येणार आहे. एंट्रिक कोटेड टॅबलेट, तर एंट्रिक कोटेड टॅबलेट म्हणजे काय की ह्या टॅबलेटच्या वरती एक लेयर असतो, त्याला एंट्रिक कोटिन असं म्हणतात. त्यामध्ये आपण डिटेल जाणार नाही काय वापरलेलं असतं. तर दिस एंट्रिक कोटेड कोटिंग जी होती ड्रगच्या मॉलिक्युलला, म्हणजे एखाद्या टॅबलेटमध्ये जे ड्रगचे मॉलिक्युल्स आहेत किंवा जी कॅप्सूल आहे ओमिप्राझोलची, त्यात जे मॉलिक्युल्स आहेत, ओके, तर त्या मॉलिक्युलला एंट्रिक कोटिंग केलेली असते. आणि त्याच्यामुळं काय होतं की एंट्रिक कोटेड टॅबलेट्स किंवा कॅप्सूल जे आहेत त्या गॅस्ट्रिक ज्यूसनी डिस्ट्रॉय होत नाही. त्यामुळं जो ड्रग आहे त्या टॅबलेट किंवा कॅप्सूलमध्ये, ते ड्रग डायरेक्टली म्हणजे स्टमक मध्ये डिस्ट्रॉय न होता तसंच राहतं आणि तसंच ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर ही जी वरचा लेयर आहे तो डिझॉल्व्ह होतो अल्कलाईन pH मध्ये, आणि त्यामुळे ड्रग रिलीज होतो.
आणि तो ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मधून म्हणजे स्टमक मधून सॉरी स्टमक मध्ये ऍसिडिक पीएच असतं. ऍसिडिक पीएच मध्ये एंट्रिक कोटीन त्या ड्रगला प्रोटेक्ट करते. गॅस्ट्रिक ज्यूसने तो ड्रग डिस्ट्रॉय होत नाही आणि तो ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये एंटर होतो स्टमक मधून. आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये अल्कलाईन पीएच मध्ये तो ड्रग तो ड्रग ची जी कोटिंग आहे ती डिझॉल्व्ह होते आणि ड्रग हा स्मॉल इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतो. आणि ऍब्सॉर्ब झाल्यानंतर सर्क्युलेशन मधून तो परायटल सेल मध्ये येतो आणि तिथले प्रोटॉन पंप इनहिबिट करतो. तर ओमिप्राझॉल, पॅन्टोप्राझॉल, रॅबिप्राझॉल हे ऍसिडिटी साठी जे ड्रग आपण यूज करतो ते स्टमक मध्ये जे परायटल सेलवरचे प्रोटॉन पंप आहेत त्याला इनहिबिट करतात. आणि त्यासाठी त्यांचं ऍब्सॉर्प्शन हे स्मॉल इंटेस्टाईन मधून होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. खूप वेळा असं वाटतं की प्रोटॉन पंप हे परायटल सेलवर आहे, परायटल सेल हा स्टमकचा पार्ट आहे, त्यामुळं ओमिप्राझोलची ऍक्शन डायरेक्ट तिथंच असेल, तिथूनच ते ऍब्सॉर्ब होत असेल. तर तसं नाहीये. ते ऍब्सॉर्ब हे स्मॉल इंटेस्टाईन मधून होतं. तर एंट्रिक कोटेड टॅबलेट्स आपण कधी यूज करतो की ज्या वेळेस एखादे जे ड्रग्ज आहेत ते जर डायजेस्टिव्ह ज्यूसने डिस्ट्रॉय होत असेल किंवा गॅस्ट्रिक ऍसिडने डिस्ट्रॉय होत असेल तर त्यावेळेस आपण एंट्रिक कोटेड टॅबलेट यूज करतो. तर हा एक पॉइंट आहे. नेक्स्ट, रॅपिडिटी विथ विच रिस्पॉन्स इज डिझायर. इमर्जन्सी मध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या ऑफलाईन मध्ये बेस्ट रूट कोणता आहे? IV. IV रूट आहे. इमर्जन्सी मध्ये बेस्ट रूट इज IV बिकॉज फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन इज देअर. ओके. बट काही ठिकाणी इमर्जन्सी मध्ये आपण दुसरे रूट पण यूज करतो, जसं आपण अनाफायलेक्टिक शॉक मध्ये बघितलेलं आहे. अनाफायलेक्टिक Cutaneous cytopenia. एनाफिलेक्टिक शॉक सबक्युटेनस पेक्षा अनाफिलेक्टिक शॉक मध्ये आपण इंट्रामस्क्युलर रूट यूज करतो. ओके. कारण शॉक मध्ये पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं, त्यामुळे सबक्युटेनस रूटने ऍब्सॉर्प्शन इतकं चांगलं नसतं. तर अनाफिलेक्टिक शॉक हा एक इमर्जन्सी कंडिशन आहे. इमिजिएट टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. त्यामध्ये आपण ॲड्रेनालिन नावाचा जो ड्रग आहे, ऍड्रेनालिन. तर ॲड्रेनालिन नावाचा ड्रग आपण इंट्रामस्क्युलरली यूज करतो. तर ॲड्रेनालिन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर अनाफॅलेक्टिक शॉक. हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे अनाफॅलेक्टिक शॉकची ट्रीटमेंट तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकलेली असणार आहे. त्यामुळे मी डायरेक्ट आता काही ड्रगचे नावं पण घेतले तर तुम्हाला ते माहीत असल्यामुळे तुम्हाला ते समजण्यास सोपं होत आहे. ऑलरेडी तुम्हाला माहित असल्यामुळे तर अनाफॅलेक्टिक शॉक ची ट्रीटमेंट मध्ये आपण ड्रग ऑफ चॉईस ॲड्रेनालिन म्हणतो. अलॉंग विथ दॅट अँटी हिस्टॅमिनिक आणि कॉर्टिकोस्टेरॉइड पण यूज करतो. तर हे ॲड्रेनालिन आपण इंट्रामस्क्युलर रूटने यूज करतो आणि कॉन्सन्ट्रेशन 1:1000 आहे. हे आपण डिस्कस केलेलं आहे. तर आपण इंट्रामस्क्युलरली का यूज करतो ॲड्रेनालिन? कारण आपण जर IV यूज केलं तर ॲड्रेनालिनचे साईड इफेक्ट हार्ट रिलेटेड जास्त दिसून आलेले आहेत आणि त्यामुळं पेशंट इम्प्रूव्ह होण्याऐवजी कार्डियाक कॉम्प्लिकेशन मध्ये जातो अजून. त्यामुळं अनाफॅलिक्टिक शॉक मध्ये आपण इंट्रामस्क्युलर रूट यूज करतो जर आपण 1:1000 कॉन्सन्ट्रेशन मध्ये ॲड्रेनालिन यूज करणार असू तर. IV रूट आपण प्रेफर करत नाही. जर इम इंट्रामस्क्युलर रूटने पण रिस्पॉन्स नसन आला त्यावेळेस जर IV रूट यूज करायचा असेल तर फार महत्वाचं 1:10,000. की आपण 1:10,000 कॉन्सन्ट्रेशन यूज केलं पाहिजे. तर मोर डायल्युटेड फॉर्म ऑफ ॲड्रेनालिन वी हॅव टू यूज. 1:10,000 म्हणजे अजून डायल्युटेड फॉर्म आहे. तर MCQ इथं दोन क्लिअर झाले की ॲड्रेनालिन इज यूज बाय इंट्रामस्क्युलर रूट ॲट व्हॉट कॉन्सन्ट्रेशन 1:1000. ॲड्रेनालिन इज यूज बाय IV रूट ॲट व्हॉट कॉन्सन्ट्रेशन 1:10,000. डिटेलमध्ये मी जेव्हा ॲड्रेनालिन डिस्कस करेल त्यावेळेस मी तुमच्याशी डिस्कस करेल. आता जस्ट आपल्याला टच केलेला आहे ॲड्रेनालिन विषयी. ओके. आणि तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या रूटने यूज करतो. ओके. ॲक्युरेसी ऑफ द डोस रिक्वायर्ड. जर आपल्याला ॲक्युरेसी पाहिजे असेल तर IV इज द मोस्ट गुड मोस्ट प्रेफर्ड रूट बिकॉज टायट्रेशन इज पॉसिबल. ओके. आणि इन्हेलेशनल रूटने पण आपण देऊ शकतो पण बेस्ट इज IV.
कंडिशनल ऑफ द पेशंट म्हणजे पेशंट अनकॉन्शियस आहे, कॉन्शियस आहे, पेशंटला वॉमिटिंग होते नाही होते, डायरिया आहे किंवा नाही आहे. तर कंडिशन ऑफ द पेशंट वर ही चॉईस ऑफ रूट डिपेंड असतो. जनरली अनकॉन्शियस पेशंट असेल तर आपल्याला पॅरेंटल रूट आपल्याला यूज करणं गरजेचं असतं. ओरल रूटने ड्रग देणं तसं डिफिकल्ट जातं. तर अनकॉन्शियस पेशंटमध्ये प्रेफर्ड रूट हा पॅरेंटल रूट आहे, आय व्ही रूट आहे. ओके. किंवा बाकी पण पॅरेंटल रूट इंट्रामस्क्युलरली पण आपण देऊ शकतो, सबक्युटेनियसली देऊ शकतो. पण आपण ओरल रूट नि ड्रग देणं आपल्याला थोडं डिफिकल्ट जातं. तर अ, जर आपल्याकडे ऑप्शनच नसेल आणि अनकॉन्शियस पेशंट असेल आणि आपल्याला ओरली ड्रग द्यायचा असेल तर त्यावेळेस आपण राईल्स ट्यूबचा यूज करून ड्रग देतो. आणि एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मिथिल अल्कोहोल मेथिल पॉयझनिंग इथिल अल्कोहोल आपण यूज करतो आणि आपण ते अनकॉन्शियस पेशंट असेल तर इथिल अल्कोहोल नेझोगॅस्ट्रिक ट्यूबने आपण पेशंटला ते ऍडमिनिस्टर करतो विथ डायल्यूट फॉर्म. ओके. तर अनकॉन्शियस पेशंट असेल आणि तुम्हाला कोणी विचारलं की त्या पेशंटला ओरली ड्रग द्यायचा आहे तर इज इट पॉसिबल टू गिव्ह ड्रग orally in unconscious patient? The answer is yes, we can give drug orally in unconscious patient with the help of Ryle's tube. We have to put nasogastric tube. ओके, त्याला राईल्स ट्यूब म्हणतात. तर नेझोगॅस्ट्रिक ट्यूब आपण यूज करून ती पेशंटला टाकून त्या ट्यूब थ्रू आपण ते देऊ शकतो. ओके. तर हे काही फॅक्टर्स आहेत त्याच्यावर चॉईस ऑफ रूट डिपेंड्स आहे. याच्यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणी विचारणार नाही बरं का फॅक्टर. पण काय आहे की नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू, कन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यात आपल्याला बायोबिलिटी कन्सेप्ट क्लिअर झाला, फर्स्ट पास मेटाबॉलिझमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे, ऍड्रेनालिन इंट्रामस्क्युलरली आय व्ही किती स्ट्रेंथ मध्ये यूज करतो ते क्लिअर झालेलं आहे. अनकॉन्शियस पेशंटला ओरली ड्रग द्यायचा असेल तर नेझोगॅस्ट्रिक ट्यूबने आपण देऊ शकतो, ते पॉईंट क्लिअर झालेला आहे. तर कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण हे डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके. आता ऍक्च्युअल रूट्स कडे वळूया. आता मागच्या ऑफलाईन लेक्चरला झाल्यामुळे तुम्हाला थोड्या ओरिएंटेशन पहिल्यापासून होतं, त्यामुळे तुम्हाला हे रिव्हिजन आहे. काहींना ते रिपिटेशन होत असेल, पण मी त्याच स्पीडमध्ये घेतोय स्लो, कारण म्हणजे ऑफलाईन जे घेतलं त्याच टाईपमध्ये घेतोय, कारण काहींनी अटेंड नसेल केलं किंवा अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू परत एकदा आपलं होतंय ते. ओके. उद्या आपल्याला ऍक्च्युअल जो पार्ट नाही झाला तो आपला उद्या होणार आहे. तर आज जस्ट रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचं चालू आहे. तर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जे आहेत, खूप सारे रूट्स आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि हे रूट्स दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात की लोकल रूट्स आणि सिस्टेमिक रूट. लोकल रूट्स आणि सिस्टेमिक रूट. लोकल रूट्स म्हणजे काय की दीज आर द रूट्स विच आर यूज टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन. त्यासाठी साईट डिझायरेबल पाहिजे, सॉरी साईट ही अप्रोचेबल पाहिजे आणि आपल्याला लोकल ऍक्शन पाहिजे असेल त्यावेळेस आपण हे लोकल रूट यूज करतो. तर लोकल रूट्समध्ये तीन रूट्स आपण पाहणार आहोत. सर्वात महत्वाचा आहे टॉपिकल रूट. हा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर डीपर टिश्यू वी कॅन अचीव विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरीज. आणि इंट्रा आर्टेरियल रूट म्हणजे जे आर्टरीज मध्ये इंजेक्शन देतो तो पण लोकल रूट आहे. तर हे तीन लोकल रूट्स मध्ये येतात. तर एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू कन्फ्युजनचा पार्ट हाच असतो. इंट्रा आर्टेरियल रूट इज ए लोकल रूट और सिस्टेमिक रूट. तर आन्सर आहे लोकल रूट. Systemic route divided into two: enteral route and parenteral route. Enteral. Enteral means it is related with GIT system and it includes three routes: oral, sublingual and rectal. Oral, sublingual and rectal. Parental route. Parental means these are the route which are related. These are the routes which are not related with gastrointestinal tract. म्हणजे अदर दॅन एंट्रल, पॅरेंट्रल. त्यामध्ये इंजेक्शन्स आहेत खूप सारे. सबक्युटॅनस रूट आहे, त्यात इंजेक्शन थ्रू आपण यूज करतो. निडल सिरिंज. इंट्रामस्क्युलर आहे, इंट्राव्हेनस आहे. तर तुम्हाला सबक्युटॅनस, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस विषय ऑलरेडी माहित आहे. त्यानंतर इंट्राडर्मल आहे, इनहेलेशनल रूट आहे, इंट्रामेड्युलरी, इंट्रापेरिटोनियल, ट्रान्सनेझल हे रेअर रूट आहेत.
आणि ट्रान्सक्युटॅनस म्हणजे ट्रान्सडर्मल पॅच हा एक पॅरेंटल रूट आहे. तर हे सगळे पॅरेंटल रूट्स आहेत. तर पॅरेंटल रूट्स मध्ये सबक्युटॅनस, इंट्रामस्क्युलर, आय व्ही, इंट्राडर्मल, इन्हेलेशनल, इंट्रामिड्युलरी, इंट्रापेरिटोनियल, ट्रान्सनेझल आणि ट्रान्सक्युटॅनस हे रूट येतात. तर रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचं क्लासिफिकेशन जर विचारलं तर हे क्लासिफिकेशन तुम्हाला माहित पाहिजे. लॉंग क्वेश्चन आला तर क्लासिफिकेशन विचारलं जातं. शॉर्ट नोटमध्ये राईट एनी ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ ओरल रूट, राईट ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ आय व्ही रूट, ओके, राईट ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज ऑफ लोकल रूट असे क्वेश्चन येणार. ओके, तर आता याच्यामध्ये जस्ट एक मिनिट हा, मी 2 मिनिटात स्टार्ट करतो. चालू करूया आपण. जस्ट एक मिनिट. तर आता लोकल रूट्स विषयी जाणून घेऊया. आपण पाहिलेलंच आहे की लोकल रूट्स वी यूज टू प्रोड्यूस लोकलाइज ऍक्शन. ओके, आणि कधी यूज करू शकतो जेव्हा लोकलाइज लिजन असेल आणि त्या साईट मस्ट बी ऍक्सेसिबल. ओके, ऍडव्हान्टेज काय आहे लोकल रूटचे? बेटर कॉन्सन्ट्रेशन इज अचीव ॲट द साइट ऑफ ऍक्शन, सो लेस क्वांटिटी ऑफ ड्रग इज रिक्वायर्ड, फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन, सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट्स आर लेस और ऍबसेंट, आणि पेशंटला हे कन्व्हिनियंट असतं. खूप वेळेस प्रॉब्लेम काय होतो की हे टॉपिक खूप इझी इझी म्हणतो आपण, पण ज्यावेळेस ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज वायवा मध्ये विचारलं तर ब्लॉक बसतो की अरे याचे ऍडव्हान्टेज काय माहित असतं आपल्याला, पण ते क्लिक होत नाही. त्यामुळं कधी कधी असा ब्लॉक वायवा मध्ये बसतो. तर ऍडव्हान्टेजेस ऑफ लोकल रूट्स काय आहे की लोकली जेव्हा आपण ड्रग देतो तर जास्तीत जास्त ड्रग साईट ऑफ ऍक्शनच्या तिथं जातं, आणि त्यामुळं बेटर कॉन्सन्ट्रेशन अचीव होतं. आपल्याला कमी ड्रग लागतं, लेस क्वांटिटी ऑफ ड्रग इज रिक्वायर्ड, आणि ऍक्शन लवकर स्टार्ट होते. ऑनसेट ऑफ ऍक्शन इज फास्ट. त्याचप्रमाणे आपण एक पर्टिक्युलर साईटला ड्रग ऍडमिनिस्टर केलेलं असतं, बाकीच्या बॉडीवर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट लेस किंवा ॲबसेंट असतात, आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी, आणि पेशंटचा कॉम्प्लायन्स पण चांगला असतो, कन्व्हिनियंट आहे पेशंटला हा रूट. ओके, तर पेशंटही ते प्रेफर करतात. डिसएडव्हान्टेज काय आहे? तर डिसएडव्हान्टेज म्हणजे एक, इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल टू यूज ड्रग लोकली. तुम्हाला मी सांगितलं मिनिंजायटिस आहे पेशंटला, आपल्याला लोकल ऍक्शन पाहिजे पण ती साईट ऍक्सेसिबल नाहीये, त्याच्यामुळं आपल्याला तिथं सिस्टेमिक रूटच यूज करावा लागतो. ज्यावेळेस आपण लोकल रूट यूज करतो तर लोकल इरिटन, स्टिंगिंग सेन्सेशन असे साईड इफेक्ट्स त्यामध्ये दिसून येतात. मोस्टली आपण ज्यावेळेस लोकल रूटने ड्रग देतो तर ते लिपिड इनसोल्युबल ड्रग आपण मोस्टली यूज करतो, जेणेकरून ड्रग तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होणार नाही. पण जर लिपिड सोल्युबल ड्रग असेल आणि ते लोकली जरी यूज केलं तर काही ड्रग हे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर होऊ शकतात, सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात. तर ते रेअर आहे, इतकं कॉमन नाही. मोस्टली लोकल रूटने जेव्हा आपण ड्रग देतो तर ते ड्रग ॲट द साईट ऑफ ॲक्शन जास्त राहतं, परंतु काही लिपिड सोल्युबल ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्येही एंटर होऊ शकतात, पण ते रेअर पॉसिबिलिटी. लोकल रूटच्या डिसएडव्हान्टेज मध्ये लोकल इरिटेशन खूप साऱ्या रूट्सने दिसून येतं, बरोबर आहे. म्हणजे आपण टॉपिकली जेव्हा आय मध्ये ड्रग देतो तर लोकल इरिटेशन, स्टिंगिंग सेन्सेशन, काहीतरी चावल्यासारखं वाटतं, तर ते लोकल रूटचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ओके, तर किंवा डिसएडव्हान्टेजेस आहे. तर हे झाले लोकल रूटचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. आता 3 रूट आहेत, टॉपिकल, डिपर टिश्यू आणि इंट्रा आर्टेरियल. तर टॉपिकल म्हणजे काय ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. तर टॉपिकलचा अर्थ काय आहे आठवतं तुम्हाला? सांगू शकता तुम्ही? तर आता यूज केलेले करतात आहात ड्रग, केलेले आहेत टॉपिकली. Over the skin. हम्म, व्हेरी गुड. ओव्हर द स्किन अँड ऑल्सो ओव्हर द म्युकस, बरोबर आहे. Over the म्हणजे mucus. हा Yes. दोन्ही आहे.
म्हणजे स्किन पण आहे आणि म्युकस मेम्ब्रेनवर जर ड्रग अप्लाय केलं त्याला पण आपण टॉपिकल असं म्हणतो. स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन दोन्ही असतात. तर टॉपिकल रूट मीन्स ऍप्लिकेशन ऑफ द ड्रग ऑन द स्किन और म्युकस मेम्ब्रेन फॉर लोकलाइज ऍक्शन. हे टॉपिकल रूटचं म्हणजे डेफिनेशन म्हणू शकतो. किंवा टॉपिकल रूट म्हणजे काय त्याचा आन्सर आहे, ड्रग इज अप्लाइड टू द सरफेस ऑफ स्किन और म्युकस मेम्ब्रेन. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ द ड्रग ऑन द स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन, देन दिस इज नोन ॲज टॉपिकल रूट. ओके, टॉपिकल रूट. मग टॉपिकल रूट मध्ये कोणकोणते रूट्स येतात? ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलं आहे. तुम्ही सांगू शकता टॉपिकल रूट मध्ये काय काय येतात? Skin ओके, वी यूज dermatologicals. yes, yes. We use very good. We use some drugs in the form of cream, Ointment, ointment, lotion, cream. okay, powder. So these are the Ophthalmic. dosage form. These are the dosage form. Cream, lotion, ointment, drug powder form. These are the dosage form in which drug is available. So these dosage form we applied on the skin to produce local action. For example, diclofenac gel is available, cream is available, okay, spray is available. That is local route. Any other the topical route do you know? अजून कोणता माहिती आहे तुम्हाला? एक झाला. Ophthalmic. Optum, very good. Topical application of the drug in the eye. We use eye drops. Okay. We use aqueous solution of the drug. Okay. Ointment we use in the eye. Okay. Occlusert we use. Okay. What is occlusert? We will discuss later on. Okay. Dosage form मध्ये आपण बघणारच आहोत. Okay. Eye related एक topical route झाला. अजून Nasal. nasal, yes, nasal route. When we use drug, we apply drug in the nose, and that drug produce local action. Then that is considered as topical route. In case of antihistaminic drug, azilastine, okay, and fluticasone. We use fluticasone azilastine combination in allergic rhinitis. Nasal spray is available. So in that case, that route is nasal route is topical. पण काही वेळेस ड्रग आपण नोजमध्ये अप्लाय करतो आणि ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होऊन सिस्टेमिक इफेक्ट प्रोड्यूस करतं, त्यावेळेस सेम नेझल रूट हा सिस्टेमिक म्हणून कार्य करतो. ते ड्रगच्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. म्हणजे कॅल्सिटोनिन नावाचा ड्रग आहे, तो नोज मध्ये आपण ऍडमिनिस्टर्ड करतो आणि तिथून तो सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातो. ओके. जीएनआरएच अनालॉग्स आहे, ओके, ते पण नेझली देतो. तर नेझल रूट काही ड्रगच्या बाबतीत टॉपिकल म्हणून कन्सिडर होतो. एक्झाम्पल ॲझिलॅस्टिन, फ्लुटिकासोन. आणि काही ड्रगच्या बाबतीत सेम नेझल रूट हा सिस्टेमिक म्हणून कार्य करतो. तर नेझल रूट हा टॉपिकल आहे ॲझिलॅस्टिन किंवा फ्लुटिकासोन जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस. करेक्ट. एनी अदर रूट डू यू नो टॉपिकल पॉइंट ऑफ व्ह्यू? आपण खूप फॉर्म मध्ये आता तुम्ही तर आयचं ओरल सांगितलं. म्युकस मेम्ब्रेन वर जे ड्रग यूज करणार ते. ओरल, ओके, ओरल म्युकस मेम्ब्रेन, येस. आपण गार्गल्स यूज करतो, लोझेंजेस यूज करतो. दॅट दे दिस ड्रग विल ऍक्ट ऑन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ माउथ. तर ते पण टॉपिकल झाले. इयर मध्ये जे टॉपिकल ड्रग आपण यूज करतो, इयर ड्रॉप्स आहेत, ते पण टॉपिकल रूट झाला. नोज झालं, आय झालं. त्यानंतर इन्हेलेशनल रूट. इन्हेलेशनल रूट हा टॉपिकल म्हणून पण कन्सिडर होतो काही कंडिशन मध्ये आणि सिस्टेमिक म्हणून पण काही वेळेस कन्सिडर होतो. तर इन्हेलेशनल रूट हा टॉपिकल कोणत्या ड्रग शी रिलेटेड आहे, आपण ऑफलाईन लेक्चरला ते डिस्कस केलेलं आहे. इन्हेलेशनल रूट हा, मी आता सिस्टेमिक रूट मध्ये पण इन्हेलेशनल वर्ड यूज केलेला आहे पहा. इन्हेलेशनल तर Levosalbutamol. येस, इन्हेलेशनल रूट आपण Steroids. टॉपिकल म्हणून कधी यूज करतो, कन्सिडर करतो, जर आपण इन्हेलेशनल रूटने ड्रग दिलं आणि ते ड्रग लोकली लंग्स मध्येच ऍक्ट झालं, तर त्यावेळेस इन्हेलेशनल रूट हा लोकल मध्ये टॉपिकल म्हणून कन्सिडर होईल. ओके. टॉपिकल म्हणजे इथे ते टाईप ऑफ लोकल रूट, बरोबर. आणि एक्झाम्पल
इनहेलेशनल रूटने जे ड्रग यूज करतात टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन और टॉपिकल ऍक्शन, त्यामध्ये जस्ट तुम्ही सांगितलं लिओसाल्ब्युटामॉल. salbutamol, अजून Budesonide, ओके, बुडेसोनाइड, बेक्लोमिथॅझोन, ipratropium, इप्राट्रोपियम, व्हेरी गुड, इप्राट्रोपियम, टायोट्रोपियम, acetylcysteine, ओके, ऍसिटिलिन, ऍसिटिलसिस्टीन, ओके, ठीक आहे. fluticasone. फ्लुटिक ऍसिड म्हणजे तुम्हाला इनहेलेशनल ड्रगची नावं माहीत झाले. पण सेम इनहेलेशनल रूट इज कन्सिडर ॲज ए सिस्टेमिक रूट when if we use drug by inhalational route and that drug is absorbed from the lungs into systemic circulation and produce systemic effect, then that inhalational route is systemic route. For example, जनरल Anesthetic. अॅनास्थेटिक एजंट. ओके, जनरल अॅनास्थेटिक एजंट, त्यामध्ये आपल्याला नायट्रस ऑक्साईड आहे, इथर आहे, हॅलोथेन आहे. तर हे ड्रग इनहेलेशनली यूज केल्यानंतर सर्क्युलेशन मध्ये येतात, तिथून ते ब्रेन मध्ये जातात आणि सीएनएस डिप्रेशन Fentanyl. होतात. ओके. ओके, तर ते सगळे इनहेलेशनल रूट म्हणजे जे आपण जे जनरल अॅनास्थेटिक यूज करतो, तर ते सिस्टेमिक त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस इनहेलेशनल रूट हा सिस्टेमिक रूट म्हणून कन्सिडर होतो. म्हणजे रूटचे इनहेलेशनल जो आहे तो एका कंडिशन मध्ये टॉपिकल म्हणून कन्सिडर होतो, ज्यावेळेस ड्रग लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतात. इनहेलेशनल रूटने दिल्यानंतर लोकली लंग्स मध्येच ऍक्शन प्रोड्यूस करतात, त्यावेळेस तो इनहेलेशनल रूट टॉपिकल म्हणून कन्सिडर होतो. पण तोच इनहेलेशनल रूट सिस्टेमिक म्हणून कन्सिडर होतो जर ड्रग इनहेलेशनल रूटने दिलं आणि ते जर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येऊन ते डिझायर्ड साईट कडे गेलं, तर त्यावेळेस ते इनहेलेशन रूट हा सिस्टेमिक म्हणून कार्य करतो. म्हणजे रूट इनहेलेशनल रूट हा टॉपिकल मध्ये पण येतो आणि सिस्टेमिक मध्ये येतो, त्यात कन्फ्यूज झालं नाही पाहिजे. so means it depend upon the action प्रॉपर्टी of ऑफ द drug ड्रग, ना. हा, इट डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी ऑफ द ड्रग, वेदर ड्रग इज ऍब्सॉर्ड इन टू सिस्टेमिक सर्क्युलेशन मतलब ऑर नॉट. म्हणजे इट lipid soluble, lipid insoluble. येस, लिपिड सोल्युबल ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने लवकर ऍब्सॉर्ब होतात. लिपिड इनसोल्युबल ड्रग ऍब्सॉर्ब होत नाही. म्हणजे डिपेंड्स ऑन द सिस्टेमिक ऍब्सॉर्प्शन किती आहे. जर आपण इनहेलेशनल रूटने जर ड्रग दिलं आणि ते फक्त लंग्स मध्येच ऍक्ट करत असेल, तर त्यावेळेस इनहेलेशनल रूट हा टॉपिकल म्हणून कन्सिडर होतो. पण इनहेलेशनल रूटने ड्रग दिलं आणि जसं हॅलोथिन दिलं किंवा नायट्रस ऑक्साईड दिलं, तर ते लंग मधून लगेच ब्लड मध्ये एंटर होतात अल्व्हिलाई थ्रू, ब्लड मधून लगेच ब्रेन मध्ये जातात. ओके, आणि ब्रेन मध्ये जाऊन सीएनएस डिप्रेशन करतात, त्यावेळेस इनहेलेशनल रूट हा सिस्टेमिक रूट म्हणून कन्सिडर होतो. लक्षात आलं? तर हे Okay, sir. प्रॉपर्टीज ऑफ द ड्रग वर डिपेंड आहे, डिपेंड ऑन प्रॉपर्टी ऑफ द ड्रग. तर ओरल रूटच्या बाबतीत पण तेच आहे. ओरल रूट आपण सिस्टेमिक रूट मध्ये डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे, एंट्रल मध्ये ओरल पाहिलेला आहे. परंतु जर आपण ओरल रूटने असं ड्रग देत असू जे जीआयटी मध्येच ऍक्ट होतंय आणि सिस्टेमिक ऍब्सॉर्प्शन त्याचं पुअर आहे, त्यावेळेस तो ओरल रूट हा टॉपिकल म्हणून कन्सिडर होऊ शकतो का नाही? Yes. होऊ शकतो. Sucralfate. सुक्राल्फेट ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलं आहे. सुक्राल्फेट आपण अल्सर हिलिंग म्हणून यूज करतो. तर दॅट इज अ टॉपिकल इफेक्ट ऑफ सुक्राल्फेट. लोकल इफेक्ट आहे तो. ओरली आपण जरी देत असू तरी तो सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जात नाही. तो जीआयटी मध्ये, स्टमक मध्ये अल्सर जिथं झाला आहे तिथं तो प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो सुक्राल्फेट. ओके, आणि अजून एक ड्रग आपण त्यासाठी ओरल याने यूज केलं, डिस्कस केलंय त्या दिवशी, निओमायसिन. Mesalamine. ते काय IBS चं ड्रग. मिथाल्यामाइन, निओमायसिन, हा, मिथाल्यामाइन पण तुमचं जे आन्सर आहे ते बरोबर आहे. मिथाल्यामाइन एक अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा जे इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज आहे त्यात आपण यूज करतो. निओमायसिन आपण पाहिलं होतं की याच्यात यूज करतो आपण हिपॅटिक, हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी. हा, हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी किंवा हिपॅटिक कोमा. तर निओमायसिन हा एक अमायनो ग्लायकोसाइड आहे, अँटीबायोटिक आहे हा. ओके, आता हा अँटीबायोटिक तुम्ही जर अमायनो ग्लायकोसाइड पाहिले, अमिक ऍसिड तुम्ही पाहिलेला यूज. ओके, कसं यूज करताय अमिक ऍसिड? ओरली यूज करता का पॅरेंटल रूटने? IV. IV Parenteral. route. IV रूटने अमिक ऍसिड, बरोबर आहे.
तर अमायनो ग्लायकोसाईड ओरली ऍब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे जे पण अमायनो ग्लायकोसाइड्स आहेत, ओके, आपल्याला ते पॅरेंटल रूटने यूज करावं लागतात. जेंटामायसिन असू द्या, अमिकॅसिन असू द्या, टीबी मध्ये स्ट्रिप्टोमायसिन असू द्या, हे सगळे अमायनो ग्लायकोसाइड आपण पॅरेंटल रूटने यूज करतो. निओमायसिन जो आहे तो आपण ओरली यूज करतो, परंतु ओरली त्याचे ऍब्सॉर्प्शन होत नाही. निओमायसिन तसाच स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाऊन तिथून लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातो, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये तो नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय करतो, आणि त्यामुळं जे इंटेस्टाईन मधले नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा आहे तो एक अमोनिया प्रोड्यूस अमोनियाचा सोर्स आहे, आणि तो डिस्ट्रॉय झाल्यामुळं तो अमोनिया प्रोडक्शन तिथं होणार नाही, आणि तर तिथून ते ब्लड मध्ये येणार नाही अमोनिया, आणि त्याच्यामुळे हिपॅटिक कोमामध्ये निओमायसिन आपण यूज करतो. तर हिपॅटिक कोमामध्ये निओमायसिनची ऍक्शन ही सिस्टेमिक आहे का टॉपिकल आहे? टॉपिकल. टॉपिकल. आणि कुठं टॉपिकल आहे? इंटेस्टाईन मध्ये. इंटेस्टायनल छेड. फ्लोरा. तर तर आता हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतो, हाऊ निओमायसिन इज इफेक्टिव्ह इन हिपॅटिक कोमा. तर तुम्हाला आता ही प्रॉपर्टी निओमायसिनची माहीत झाली, तर तुम्हाला तो ओरली यूज केल्याने कसा इफेक्टिव्ह ते लक्षात राहील. तर जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर करण्याचा हेतू आहे. खूप सारे कन्सेप्ट जनरल फार्मॅकमध्ये येणार आहेत. ते कन्सेप्ट जितके क्लिअर होईल तेवढा इंटरेस्ट तुमचा वाढेल, तेवढं सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी इंटरेस्टिंग होईल. ऍक्च्युली फार्मॅकोलॉजी हा सब्जेक्ट इंटरेस्टिंग आहे, फक्त होलाटाईल असल्यामुळं तो किती लक्षात राहतो त्याचं एक टेन्शन राहतं, पण कन्सेप्ट जेवढे क्लिअर तेवढं फार्मॅकोलॉजी इंटरेस्टिंग आणि लक्षात ठेवायला सोपं जातं. तर निओमायसिन आपण डिस्कस केलेलं आहे. तर आपण टॉपिकल रूट पाहूया. मोस्ट ऑफ द मी डिस्कस केलेत. सपोजिटरी आणि एनिमा बाकी आहे, ते येणारच आहे पुढं. तर मी टॉपिकल मध्ये एक्झाम्पल मी डिस्कस करतोय. तर टॉपिकल रूट हा मोर कन्व्हिनियंट आहे, पेशंट साठी एन्करेजिंग आहे, पेशंट विलिंग असतात. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी सांगितलं की ऑइंटमेंट, क्रीम, पावडर, लोशन्स, पेस्ट, these are the dosage form we applied on the skin to produce local action. मग क्लोट्रिमोझॉल जी क्रीम आहे फंगल इन्फेक्शन साठी आपण यूज करतो, कॅन्डिड म्हणून आहे, डायक्लोफेनाक ऑइंटमेंट जेल आहे, स्प्रे आहे, डायक्लोफेनाक ऑइंटमेंट मध्ये आहे, तर ते जॉईंट पेन मध्ये आपण यूज करतो. त्यानंतर माउथ वॉश, लोजेंजेस, गार्गल वी अप्लाइड ऑन द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द माउथ अँड थ्रोट टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन. मग क्लोरहेक्झिडिन माउथ वॉश तुम्हाला लक्षात ठेवता येईल, किंवा स्ट्रेप्सिल जे लोजेंजेस आहे सोर थ्रोट मध्ये आपण यूज करतो, त्या स्ट्रेप्सिल मध्ये 2,4 डायक्लोरोबेन्झिल अल्कोहोल किंवा अमाइल मेटा क्रिसॉल ड्रग असतं. ड्रग लक्षात ठेवायची गरज नाही. एक लक्षात ठेवलं, क्लोरहेक्झिडिन खूप आहे. सोर थ्रोट साठी आपण यूज करतो ते लोजेंजेस. लोकल इफेक्ट आहे सुधनिंग. पोव्हिडॉइन आयोडीन स्प्रे फॉर्म मध्ये सोर थ्रोट मध्ये आपण यूज करतो. त्याचप्रमाणे आय मध्ये आपण ऑइंटमेंट किंवा ॲक्वियस सोल्युशन किंवा ऑक्विसट यूज करतं. तर ऑक्विसट हा एक स्पेशल फॉर्म आहे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचा. तर ड्रग ऑक्विसोड मध्ये कसं असतं की ऑक्विसोड मध्ये ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, त्यामध्ये ड्रग फिल केलेलं असतं. दॅट ट्यूब लाईक स्ट्रक्चर वी हॅव टू पुट इन द आय, आणि त्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर मधून ड्रग स्लोली रिलीज होतं. त्याला आपण ऑक्युसर्ड म्हणतो. पायलोकार्पिन ऑक्युसर्डचं तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगतोय, आपण ते सर्च करा, ग्रुपवर टाका, मी व्हॉट्सअपला त्याचं उद्या लोक मला येतात. ग्लाउकोमा मध्ये यूज ग्लाउकोमा. करतं. जनरली हे थर्ड किंवा फोर्थ चॉईस ड्रग आहे ऑक्युसर्ट, जे पायलोकार्पिन आपण यूज करतो ग्लाउकोमा मध्ये. आता रुटीनली आपण ते ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये फर्स्ट चॉईस म्हणून यूज नाही करत, तर थर्ड चॉईस ड्रग आहे. त्या पायलोकार्पिन हे म्हणजे पायलोकार्पिन आय ड्रॉप पण अवेलेबल आहे ना, ऑक्युसर्ड फॉर्म मध्ये आहे. तर ऑक्युसर्ड फॉर्म मध्ये ऍडव्हान्टेज असा आहे की दॅट फॉर्म इज लॉंग ऍक्टिंग. दॅट इज दिस इज अ स्पेशल डिलिव्हरी ऑफ द ड्रग, स्पेशल फॉर्म ऑफ द डोसेज फॉर्म ऑफ द ड्रग. आणि त्यामुळं त्या ड्रग त्या
द्वारे जर ड्रग दिलं ऑक्सफर्ड फॉर्म मध्ये, तर ड्रग हे स्लोली रिलीज होतं आणि त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढते. तर ऑइंटमेंट मध्ये सिप्रोफ्लॉक्झेसिन ऑइंटमेंट किंवा आय ड्रॉप तुम्हाला माहित आहे, मोक्झिफ्लॉक्झेसिन आहे, काही स्टिरॉइडचे आय ड्रॉप तुम्हाला माहित आहे, अँटीव्हायरल मध्ये सायक्लोव्हिर आय ऑइंटमेंट हर्पेस इन्फेक्शन मध्ये आपण यूज करतो. तर हे सगळे टॉपिकली आपण यूज करतो. तर ऑलरेडी तुम्हाला हे ड्रग्ज माहीत आहेत, त्यामध्ये मी डिटेल जात नाही. एक एक एक्झाम्पल वी आर एक्सपेक्टिंग, खूप सारे एक्झाम्पल जनरल मध्ये येतील, पण ते एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, सगळे लक्षात ठेवणं अवघड आहे. नेझल ड्रॉप्स किंवा स्प्रे आपण लोकली यूज करतो ॲलर्जिक रायनायटिस मध्ये. ॲझिलॅस्टिन आहे, ओके, ॲझिलॅस्टिन आहे. अजून कोणाला काही क्वेरी असेल तर विचारू शकता. तर ऑक्युसर्ट बरोबर लॅक्रिसर्ट पण वाचलेलं आहे. Proper. लॅक्रिसर्ट, ओके, टाका लॅक्रिसर्ट काय आहे आता त्याविषयी मला डिटेल मला नाही माहित. लॅक्रिसर्ट म्हणजे काय, काय आहे तुम्हाला, म्हणजे काय माहित आहे त्याच्याविषयी? नाही नाही, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही ऐकलंय का लॅक्रिसर्ट? हो हो. ओके ओके. तर मी सर्च करतो त्याच्याविषयी. मला पण डिटेल माहित नाही. लॅक्रिसर्ट ड्राय आय मध्ये यूज करतात ते, पण ऍक्च्युअल कसा फॉर्म आहे, ओके, कारण खूप सारे नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहे. ओके, तर ते आपल्याला ओके. पाहावं लागेल कसं आहे. ओके, तर ते जस्ट ऑक्युसर्ट साठी सारखंच एक आपल्याला म्हणजे इन्सर्ट करावं लागतं, पण ऍक्च्युअल फॉर्म कसा आहे तो तो मला पाहावा लागेल. लॅक्रिसर्ट, ओके. तर त्यामध्ये हायड्रॉक्झी प्रोपिल सेल्युलोज असतं आणि हा, ड्राय, सेल्युलोज. हा, तर ड्राय आय ड्राय. मध्ये, ड्राय आय मध्ये, ओके, गुड. तर तुम्ही पण सर्च करा, मी पण करतो. लॅक्रिसर्ट विषयी आपल्याला नवीन माहिती मिळेल. ओके, तर बेसिकली मला लॅक्रिसर्ट विषयी माहित नाही आहे, कारण बुक्समध्ये ते अजून आमच्या नाही आलेलं. मे बी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये भरपूर दिवसापासून असेल, पण बुक्समध्ये अपडेटेड नाहीये ते. तर ठीक आहे, आपण सर्च करूया. चांगला पॉईंट सांगितला. तर तुम्हाला जे नवीन नवीन गोष्टी तुम्ही शेअर करा, त्यामुळं माझं पण नॉलेज वाढेल आणि ज्यांना माहित नाही त्यांना पण लक्षात येईल काय काय आहे नवीन. तर आता झायलोमेटाझोलिन आय ड्रॉप सगळ्यांनाच माहिती आहे. कंजेशन मध्ये आपण यूज करतो ऍज अ नेझल नेझल. डिकंजेशन मध्ये. झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन आहे. लहान मुलांमध्ये नेझोलिन जे आहे त्याच्यात नॉर्मल सलाईन असतं ते यूज करतो. तर ते पण लोकलीच ऍक्ट होतं. ॲझिलॅस्टिन ॲलर्जिक रायनायटिस मध्ये यूज करतो, त्याच्याबरोबर फ्लुटिकासोन कॉम्बिनेशन असतं किंवा प्लेन ॲझिलॅस्टिन असतं. आय ड्रॉप मध्ये अँटी फंगल आय ड्रॉप आहे, सॉरी, इयर ड्रॉप आहे. किंवा अँटीबायोटिक्स मध्ये काही अँटीबायोटिक्स जे आहे ते पण इयर ड्रॉप फॉर्म मध्ये, ॲक्वेस सोल्युशन ते आहे, ते इयर ड्रॉप साठी आपण यूज करतो. सुक्राल्फेट, निओमायसिन, लोकल ऍक्शन इन जीआयटी. नॉन ऍब्सॉर्बेबल ड्रग जर आपण ओरली यूज केले तर ते लोकली जीआयटी मध्ये ऍक्ट होतात. सुक्राल्फेट साईट ऑफ ऍक्शन इज स्टमक, इट ऍक्ट्स एज ए अल्सर प्रोटेक्टिव्ह. आणि निओमायसिन site of action is large intestine and it destroy normal bacterial flora due to its antimicrobial action, and neomycin is effective in hepatic coma. तर सुक्राल्फेटचा यूज लक्षात आला, निओमायसिनचा यूज लक्षात आला. ठीक आहे. ब्रॉन्कियल अस्थमाचं मी तुमच्याशी डिस्कस केले. इनहेलेशनल रूट ज्यावेळेस आपण साल्ब्युटामॉल, बेक्लोमिथॅझोन, फ्लुटिकॅसोन यूज करतो, किंवा सोडियम क्रोमोग्लायकेट पण हा अस्थमासाठी यूज केला जाणारा ड्रग आहे. सोडियम क्रोमोग्लायकेट मास सेल्स स्टॅबिलायझर म्हणून. तर तो पण इनहेलेशनल रूटने यूज होतो आणि लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतो. तर जे अस्थमा मधले ड्रग आहेत, ओके, त्यातले काही ड्रग आपण इनहेलेशनल रूटने लोकल ऍक्शन प्रोड्यूस करण्यासाठी यूज करतो. सपोजिटरी आणि इनिमा यातला फरक मी मागच्या लेक्चरमध्ये तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. काय फरक आहे त्या दोघांमध्ये, सपोजिटरी आणि इनिमा मध्ये? एस फॉर एस आपण डिस्कस केलं होतं, आठवतंय? कोणता डोसेज फॉर्म आहे, लिक्विड का सॉलिड सपोजिटरी? सपोजिटरी आर सॉलिड डोसेज सॉलिड फॉर्म सॉलिड. सर. ओके, सपोजिटरी, ऍटलिस्ट हे तुम्हाला माहित पाहिजे. सपोजिटरी And सॉलिड डोसेज फॉर्म, अँड इनिमा, enema is a लिक्विड. liquid. हा, आणि इनिमॅटा इज ए प्लुरल फॉर्म ऑफ इनिमा. तर आपण इनिमाच म्हणूया. तर इनिमा इज ए लिक्विड डोसेज फॉर्म. सपोजिटरी इज ए सॉलिड डोसेज फॉर्म वी यूज इन द रेक्टम, वजाइना और युरेथ्रा.
आणि इनिमा इज द लिक्विड डोसेज फॉर्म वी यूज इन द रेक्टम. तर तुम्हाला वाहिवत विचारू शकता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सपोजिटरी आणि इनिमा. ओके. आणि सपोजिटरी मध्ये रेक्टल सपोजिटरी आहे, युरेथ्रल सपोजिटरी आहेत, आणि त्याचप्रमाणे व्हजायनल व्हाजायनल. सपोजिटरी पण आहेत. त्याचे एक एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर जे व्हजायनल सपोजिटरी असतात त्याला पी सेरी असं एक नाव दिलेलं आहे. हे पण नाव तुम्हाला माहीत असेल. व्हजायनल सपोजिटरीला पी सेरी म्हणतात. युरेथ्रल सपोजिटरीला बोगाय असं म्हणतात. लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तरी सोडून दिलं तरी चालेल, लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. फक्त तुम्हाला कन्सेप्ट पॉइंट ऑफ व्ह्यू, सपोजिटरी सॉलिड डोसेज फॉर्म आहे आणि इनिमा लिक्विड डोसेज फॉर्म आहे. सपोजिटरी वी यूज इन रेक्टम, वी कॅन यूज इन युरेथ्रा अँड वजायना, आणि इनिमा वी यूज इन द रेक्टम. ओके. वी ॲडमिनिस्टर द लिक्विड डोसेज फॉर्म इन द रेक्टम. ओके. तर सपोजिटरी चे एक्झाम्पल, ओके, व्हजायनल सपोजिटरीचे एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना माहित असतील. ओके. क्लोट्रिमॅझोल, कॅन्डिड क्लोट्रिमॉझोल. क्लोट्रिमॅझोल, ओके. अँटीफंगल. क्लिंडामायसिन, प्रोजेस्ट्रॉन. क्लिंडामायसिन, ओके. क्लोट्रिमॅझोल क्लिंडामायसिन कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. प्रोजेस्टेरॉन, हो येस. ओके. तर कॅन्डिड पोझिशन, ओके, प्रोजेस्टेरॉन पण आहे. ओके. युरेथ्रल मिकोनाझोल येतो. सपोजिटरी, मिकोनॅझल, ओके. युरेथ्रल सपोजिटरी जे आहे त्यात अल्प्रोस्टॅडिल नावाचा ड्रग आहे. हे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग आहे अल्प्रोस्टॅडिल. आणि आपण ते इम्पोर्टन्स मध्ये यूज करतो अल्प्रोस्टॅडिल, प्रोस्टॅग्लॅन्डिन इवन अॅनालॉग्स. आणि रेक्टल सपोजिटरी मध्ये बिसाकोडिल, बिसाकोडिल नावाचा जो ड्रग आहे आपण कॉन्स्टिपेशन मध्ये यूज करतो बिसाकोडिल. तर बिसाकोडिल हा ओरली पण इफेक्टिव्ह आहे, आणि बिसाकोडिल हा म्हणजे ओरली पण आपण यूज करू शकतो किंवा रेक्टल रूटने पण बिसाकोडिल देतात. ओरली जेव्हा आपण यूज करतो तर ऑनसेट ऑफ ऍक्शन बिसाकोडिलची 6 ते 8 तास आहे, आणि जेव्हा रेक्टल फॉर्म मध्ये यूज करतो म्हणजे इन द फॉर्म ऑफ सपोजिटरी यूज करतो रेक्टम मध्ये, 3 hours. त्यावेळेस तो 3 तासात ऍक्ट होतो. त्यामुळं ओरली जर बिसाकोडिल दिला तर झोपताना तुम्ही द्या. रेक्टली बिसाकोडिल देतं तर 3 तासात ऍक्शन येतं. इन द मॉर्निंग देणं महत्वाचं आहे. तर हा डिफरन्स तुम्हाला थोडा लक्षात ठेवायचा आहे. ऑनसेट ऑफ ऍक्शन बिसाकोडिल 6 ते 8 तास आहे थ्रू ओरल रूट, आणि थ्रू रेक्टल रूट सपोजिटरी फॉर्म मध्ये यूज केला तर 3 तासात ऍक्शन आहे. मिसालॅमाइन नावाचा जो ड्रग आहे तो अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये यूज होतो. तो पण आपण ऍज ए सपोजिटरी म्हणून ते ड्रग यूज करतो. ओके. तर हे झालं सपोजिटरीचे एक्झाम्पल, तुम्हाला सर्वांना माहित आहेत. आता इनिमा मध्ये दोन प्रकारचे इनिमा आहेत, इव्हॅक्युएंट इनिमा आणि रिटेन्शन इनिमा. इव्हॅक्युएंट इनिमा जसं नाव आहे त्याच्यातच तुम्हाला त्याचा पर्पज लक्षात आला पाहिजे की इट इज यूज फॉर इव्हॅक्युएशन ऑफ द बॉवेल, फॉर द प्रिपरेशन ऑफ बॉवेल बिफोर ॲब्डोमिनल सर्जरी, बिफोर रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन, बिफोर डिलिव्हरी. तर यामध्ये वॉर्म वॉटर, सोप सोल्युशन किंवा ग्लिसरीन आपण यूज करू शकतो. अप्रॉक्सिमेटली 600 ml फ्लुइड आपण यूज करतो. रिटेन्शन इनिमा काय आहे, म्हणजे इव्हॅक्युएशन इनिमा मध्ये काय होतं की जे पण बॉवेल मधलं कंटेन आहे ते बाहेर पडतं. इव्हॅक्युएशन ऑफ लार्ज बॉवेल, म्हणजे लार्ज बॉवेल मधलं कंटेन बाहेर काढण्यासाठी जर आपण लिक्विड फॉर्म मध्ये ड्रग रेक्टम मध्ये दिला तर त्याला इव्हॅक्युएंट इनिमा असं म्हणतात. आणि ते कधी गरज असते जेव्हा आपण सर्जरी करणार असो, ॲब्डॉमिनल सर्जरी, त्यात प्रिपरेशन ऑफ बॉवेल लागतं. म्हणजे बॉवेल मधलं जे कंटेन आहे ते रिमूव्ह केलं पाहिजे, कारण नाही तर इन्फेक्शनची रिस्क असते, मेनली अनेरोबिक इन्फेक्शन. रेडिओलॉजिकल एक्झामिनेशनच्या आधी प्रिपरेशन ऑफ बॉवेल लागतं, त्या काही रेडिओलॉजिकल एक्झामिनेशनच्या आधी त्यावेळेस किंवा बिफोर डिलिव्हरी आपण इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल करतो, इव्हॅक्युएशन ऑफ लार्ज बॉवेल. तर त्यासाठी जे ड्रग आपण लिक्विड फॉर्म मध्ये रेक्टम मध्ये देतो त्यावेळेस त्याला इव्हॅक्युएंट इनिमा असं म्हणतात. रिटेन्शन इनिमा म्हणजे काय की लिक्विड फॉर्म मधले जे ड्रग दिलेलं आहे रेक्टम मध्ये तिथं ते रिटेन होतं आणि लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतं, किंवा तिथून रिटर्न झालेले ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाऊन सिस्टेमिक ऍक्शन प्रोड्यूस करतं. म्हणजे रिटेन्शन इनिमा एक तर लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतं किंवा सिस्टेमिक ऍक्शन प्रोड्यूस करतो. ज्यावेळेस ते लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतं त्यावेळेस हा इनिमा आपण टॉपिकल म्हणून कन्सिडर करतो. पण जर सिस्टेमिक इफेक्ट प्रोड्यूस झाला
तर सेम रेक्टल रूट हा सिस्टेमिक म्हणून कन्सिडर होतो. म्हणजे रेक्टल रूट हा लोकल पण आहे आणि सिस्टेमिक पण आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि रिटेन्शन इनिमासाठी 100 to 120 ml फ्लुइड सफिशियंट असतं. लोकल ऍक्शन प्रोड्यूस करण्यासाठी आपण जे ड्रग यूज करतो त्यामध्ये स्टिरॉइड आहेत, अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये आपण यूज करतो. सिस्टेमिक ऍक्शन प्रोड्यूस करण्यासाठी आपण डायझेपाम यूज करतो. स्टॅटस इपिलेप्टिकस मध्ये म्हणजे डायझेपाम आपण स्टॅटस इपिलेप्टिकसच्या पेशंटला जेव्हा देतो रेक्टल रूटने, तेव्हा डायझेपाम रेक्टल रूटने दिल्यानंतर तिथून तो सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होतो आणि सिस्टेमिक इफेक्ट प्रोड्यूस होतो. बरोबर आहे. डायझेपाम स्टॅटस इपिलेप्टिकसच्या पेशंट मध्ये जो आपण यूज करतो किंवा डाय फेब्राईल कन्व्हर्जन मध्ये आपण यूज करतो, त्यावेळेस तो डायझेपाम रेक्टल रूटने दिल्यानंतर जी ऍक्शन येते ती सिस्टेमिक असते. म्हणजे रिटेन्शन इनिमा मध्ये जे ड्रग ऍडमिनिस्टर्ड केलेलं असतं ते जर तिथंच राहिलं, लोकल ऍक्शन प्रोड्यूस होते. ते रिटेन झालेलं ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब झालं तर सिस्टेमिक ऍक्शन प्रोड्यूस होते. तर लोकल ऍक्शन जेव्हा प्रोड्यूस होते त्यावेळेस तो रेक्टल रूट हा लोकल म्हणून कन्सिडर होतो, टॉपिकल म्हणून कन्सिडर होतो. आणि ज्यावेळेस सिस्टेमिक ऍक्शन प्रोड्यूस होते त्यावेळेस तो रेक्टल रूट सिस्टेमिक म्हणून कन्सिडर होतो. म्हणजे टॉपिकल किंवा लोकल मध्ये आपण स्टिरॉइडचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा जो आजार आहे, इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीजचा एक प्रकार आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस, आणि अजून एक क्रॉन्स डिसीज, असे दोन इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीजचे टाईप आहेत. तर त्यात अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये जे इंटेस्टाईन इन्व्हॉल्व झालेलं असतं त्यासाठी आपण तिथं लोकल ऍक्शनसाठी अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट म्हणून स्टिरॉइड यूज करतो. आणि स्टॅटस इपिलेप्टिकस मध्ये जेव्हा डायझेपाम आपण यूज करतो रेक्टल रूटने, त्यावेळेस तो रेक्टल रूट सिस्टेमिक म्हणून कन्सिडर होतो. तर हे झालं इनिमा टॉपिकल रूट. म्हणजे टॉपिकल रूट मध्ये किती सारी गोष्टी येतात. तर कधी कधी टॉपिकल रूटचे एक्झाम्पल विचारले तर आपल्याला फक्त स्किनचं लक्षात राहतं, बाकीच्या गोष्टी आपण विसरून जातो. म्हणजे त्यात टॉपिकली आय मध्ये, इयर मध्ये, नोज मध्ये, GIT मध्ये, इन्हेलेशनल मध्ये किंवा इन्हेलेशनल रूटने किंवा सपोजिटरी इनिमा, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे हे जे पॉइंट आहे हे पॉइंट एकदा लक्षात ठेवले की तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. तर एखाद्या क्वेश्चनचा आन्सर प्रिपेअर करताना त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये कोणते की पॉइंट आहे ते फक्त आपल्या लक्षात राहिले पाहिजे. ते क्लिक झाले तर आन्सर लक्षात येतं कसं लिहायचं. ओके. त्यानंतर आता डीपर टिश्यू जे आहेत ते वी कॅन अचीव विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज. इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन आहे, हायड्रोकॉर्टिसॉन ऍसिटेटचं इंजेक्शन आपण नी जॉईंट मध्ये देऊ शकतो. इन्फिल्ट्रेशन अराउंड नर्व किंवा इंट्राथिकल इंजेक्शन ऑफ लिग्नोकेन, आपण लोकल रूट आहे डीपर टिश्यू आपण अचीव तिथं आपण जाऊ शकतो विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज. रेट्रोबर्बल इंजेक्शन आहे, आयबॉलच्या पाठीमागं हायड्रोकॉर्टिसॉन ऍसिटेट आपण ऍडमिनिस्टर करतो. तर हे डीपर टिश्यू वी कॅन अप्रोच विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज टू प्रोड्यूस लोकल ऍक्शन. आणि लास्ट लोकल रूट मध्ये इंट्रा आर्टेरियल रूट आहे. इंट्रा आर्टेरियल रूटचं यूज हा डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये फार रेअरली होतो. आपण IV इंट्रामस्क्युलर सबक्युटॅनस यूज करतो. इंट्रा आर्टेरियल रूट हा सिस्टेमिक रूट नाही, इंट्रा आर्टेरियल हा लोकल रूट आहे. लोक यामध्ये आपण आर्टरीज मध्ये इंजेक्शन देतो आणि ती आर्टरीज भागाला सप्लाय करते, तिथं ऍक्शन प्रोड्यूस होते. जसं आपण जर फिमोरल आर्टरी मध्ये इंजेक्शन दिलं तर लोअर लिम्ब मध्ये ऍक्शन येते. ब्रॅकियल आर्टरी मध्ये इंजेक्शन दिलं तर अप्पर लिम्ब मध्ये. आणि अँटी कॅन्सर ड्रग आपण जर लिम्ब रिलेटेड मॅलिग्नी असेल तर इंट्रा आर्टेरियली आपण देऊ शकतो. किंवा अजून एक डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण डाय इंजेक्ट करतो तर ते आपण आर्टरीमध्ये करतो, तर त्यावेळेस इंट्रा आर्टेरियल रूटचा वापर होतो. तर इंट्रा आर्टेरियल रूट हा रेअरली यूज होणारा रूट आहे. अँटी कॅन्सर ड्रग आपण फिमोरल किंवा ब्रॅकियल आर्टरीमध्ये देतो लोकलाइज इफेक्ट लिम्ब मॅलिग्नन्सी मध्ये येण्यासाठी, किंवा अँजिओग्राफीमध्ये जे कॉन्ट्रास्ट मीडिया यूज करतो ते पण इंट्रा आर्टेरियली देतो. तर एक लक्षात घ्या, इंट्रा आर्टेरियल रूट इज ए लोकल रूट, इट इज नॉट ए सिस्टेमिक रूट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपलं आता लोकल रूट संपलेले आहेत, सिस्टेमिक रूट बाकी आहे. उद्या आपण 10 वाजता सिस्टेमिक रूट डिस्कस करूया.
राहिलेला पार्ट अजून एक लेक्चर लागेल. ओके. तर